त्याच्यामध्ये चिंतामणी आहे ओके, आणि लालबाग राजा पण आहे. पाहू शकता चिंतामणी आणि लालबागची दोन्ही ऑइल पेंट मध्ये सुद्धा मूर्ती आहेत. हो. तर आपण सगळीकडे ही मूर्ती ऑरेंज कलर मध्ये पाहिली आहे, तर इथे पाहू शकता स्किन टोन कलर मध्ये नॉर्मल पेंट केलेली मूर्ती आहे. ही आपली पीओपी आहे की शाडूची आहे? प्लास्टर ऑफ पॅरिस आहे. ओके. आणि इथे यांचं वैशिष्ट्य असं आहे की यांचं जे फॅब्रिकचं काम आहे ते खूप सुंदर आहे. तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक मूर्तीवर एक वेगळं काम आहे, ज्याच्यामध्ये ज्वेलरी आहे, परत फॅब्रिकनी फेटा आहे, शाल आहे, तसंच उपकरण आहे. तसंच इथे पण पाहू शकतात. आणि सुरेख असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकतात ज्वेलरीसुद्धा वर्क केलेलं आहे. तसंच हा एक पाहू शकतात व्हाईटमध्ये आणि फ्रीलने गळ्यामध्ये बघू शकता नेकलेस टाईप केलेला आहे. तसंच उपकरण आणि धोतर घातलेला आहे. तर बॅलन्सिंगचा जास्वंदीमध्ये गणपती बाप्पाचं मूर्ती आहे, ही पण छान आहे. तसंच ही एक बघू शकतात ग्लोबवरची मूर्ती आहे, खूप सुरेख वाटते आहे. ही तर मला जाम आवडली आहे. ह्याची जी बैठक आहे सोफ्यावरची ती खूप सुरेख वाटते आहे. त्याचबरोबर तुम्ही डोळ्यांची आखणी पाहू शकतात, हे नागामधली, ही मला आणखी आवडली, ही छानच आहे. त्यानंतर ही बघू शकतात हनुमानासोबत बसलेला गणपती बाप्पाची मूर्ती आहे, ही बघू शकता. ही चिंतामणीची मूर्ती आहे. तसंच खाली बघू शकतात ही आपली कारदेववाली आहे. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आहे ना चिंचपोकळीमध्ये असणाऱ्या जे चित्रशाळा आहेत त्या दाखवणार आहे. तर इथे ना बऱ्याचशा चित्रशाळा आहे आणि त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर असे गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. तर हे जे आहे ना हे स्टेशनच्या अगदी जवळ आहे. जर तुम्ही चिंचपोकळी स्टेशनला खाली उतरलात की तुम्ही स्ट्रेट वॉकिंग केलात लालबाग गणेश गल्लीकडे की तुम्हाला एक एक कार्यशाळा बघायला भेटतील. तर आता आपण तसेच आहे ना एक एक करून कार्यशाळा व्हिजिट करणार आणि तिकडचे गणपती बाप्पा तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग आता आपण पुढे जाऊया आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहूया. आता आपण इथे आहे ना बाप्पा मूर्तीशाळा ही व्हिजिट करतोय. तर इथे पाहू शकतात सर्व ज्या मूर्त्या आहेत ना हे इको फ्रेंडली आहे, शाडू मातीपासूनच बनवलेले आहे. तर आता आपण संजय यांच्याशी भेट घेऊया. तर संजय, तुम्ही काय सांगू शकाल तुमच्या कार्यशाळेबद्दल? आमच्याकडे सर्व मातीच्या मूर्ती आहेत, इको फ्रेंडली. आणि आमच्या मूर्तीशाळेमध्ये मूर्त्या घडवल्या जातात स्वतः, म्हणजे रेडीमेड किंवा असं न करता स्वतः मूर्त्या घडवल्या जातात. ऑर्डरप्रमाणे पण केल्या जातात, पण त्यासाठी खूप लवकर आली ऑर्डर. ओके, तरी तुम्ही ऑर्डर किती तारखेच्या पहिली घेतात? निदान जूनपर्यंत. ओके, जूनपर्यंत आपण ऑर्डर घेतात. तर आता आपण ही जी मूर्ती बनवतायत ही संपूर्ण शाडू मातीचीच आहे. तर आपण फक्त इको फ्रेंडली गणपती इथे बनवतो. तर पाहू शकतात ही मूर्ती दादानी बनवलेली आहे. ही किती फुटाची आहे? ही 6 फूट. ओके, तर इथे बघू शकतात खूप सुंदर असं शिवलिंग आहे आणि त्याच्या बाजूला गणपती बाप्पा बसलेला आहे. आणि आता आपल्याकडे कितपत काम झालेलं आहे? अजून भरपूर काम बाकी आहे. ओके, तर आता इथे पाहू शकतात दादानी काही मूर्त्या केलेल्या आहेत. तर खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि खूप डिफरंट पोज आहे. तसंच बैठक सुद्धा पाहू शकतात. ओके, तर तुम्ही ही बघू शकता दत्तगुरूंच्या अवतारामध्ये आहे, खूप सुंदर दिसते आहे. हिला कलर केल्यावर आणखी छान वाटणार आहे. तसंच ही एक आहे बघू शकतात, ही बाल अवतारात आहे ना. तसंच पाठीमध्ये पण बघू शकतात बाल गणेश आहे, तिथे आहेत. आणि ह्या सर्व किती फुटाच्या आहेत? 1.5 फुटापर्यंत असतील आपल्याकडे, 1.5 ते 1.25. ओके, 1.5 ते 1.25 फूट आहे. तसंच काही मूर्त्या इथे बघू शकतात पेंट केलेल्या आहेत ऑलरेडी आणि या साईडला पण आहेत पाहू शकतात. तर बघू शकतात अजून भरपूर मूर्त्यांना बॉडी कलर बाकी आहे आणि पेंटिंग बाकी आहे. इथे सुद्धा काही मूर्त्या आहेत पाहू शकतात, खूप सुरेख. तर तुम्हाला कोणाला इको फ्रेंडली गणपती हवे असतील ना तर पुढच्या वर्षीची बुकिंग तुम्ही ह्यांच्याकडे करू शकतात. ह्यांचा मी नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर देणार आहे. तर तुम्ही संजय दादाला कॉन्टॅक्ट करून पुढच्या वर्षीची बुकिंग करू शकतात. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता समोर हा चिंचपोकळीचा ब्रिज आहे. इकडनं असा खाली उतरलात ना की रांगेत इकडून सुवासिनी 8 चालू होतात, ते इकडून सरळ गेलात की सगळे चित्रशाळा आहेत. तर आता आपण एक एक करून इकडे एक्सप्लोर करूया. तर आता आपण जातो आहे सुवासिनी आर्ट्स घडीगावकर पेंटर लालबाग ह्यांच्या कार्यशाळामध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे सुवासिनी आर्ट जे आहे चिंचपोकळीला ब्रिजच्या अगदी खाली. तर आता आपण भेट देतो आहे प्रथमेश दादाला. तर प्रथमेश, तू काय सांगू शकशील मूर्त्यांबद्दल तुमच्या? आता आमच्याकडे 2 फुटाच्या मातीच्या मूर्त्या पण आहे. इथे 2 फुटाच्या मातीच्या मूर्त्या, तसे 2.5 फुटामध्ये पण आपल्याकडे POP मध्ये आहे. सार्वजनिक मूर्ती आहे 3.5 फुटासाठी. आपण सार्वजनिक मंडळाच्या मूर्त्या ते किती फुटापर्यंत बनवतो? आपण 8 फुटापर्यंत सार्वजनिक मूर्त्या बनवतो. आपला मागे पण एक कारखाना आहे तिकडे. ओके, तसंच इथे पण पाहू शकतात आपल्या घरगुती गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत. ह्या किती फुटापासून आहे? ह्या आता 1.5 फुटापासून आहेत आणि
आणि या इको फ्रेंडली आहेत, पूर्णपणे मातीच्या मूर्ती आहेत. ओके, ह्या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. तर पाहू शकतात खूप सुरेख रंग केलेले आहेत आणि सुंदर अशा सुबक मूर्त्या आहेत. तसंच पाहू शकतात खूप अशा बोलक्या मानवी रूपी अशा मूर्त्या आहेत आणि छान असं याच्यावर ड्रेसिंग केलेलं आहे. पाहू शकतात कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुरेख आहे. तसंच इथे पण बघू शकतात लालबागच्या राजाची बैठक आहे. तसेच शिवशंकर, पार्वती आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत इकडे या पण इको फ्रेंडलीच आहेत. ओके, ह्या पण सगळ्या शाडू मातीच्याच आहे. तर इथे बघू शकतात आपला श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा मोरया आहे, यांची मूर्ती आहे. आणि बालमूर्ती पण अवेलेबल आहे आपल्याकडे 1.5 फुटामध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे कलर वापरले जातात ते पण इको फ्रेंडलीच असतात. नाही, वॉटर बेस्ड कलर आहे. ओके. आणि 2.5 फुटामध्ये आपल्याकडे ऑइल पेंटिंगमध्ये पण लालबाग राजा आणि चिंतामणी होते. ओके, तसंच इथे एक आपण बघतोय आहे, हा गणपती बाप्पा खूप सुरेख वाटतोय. ही काय पोज आहे? ही वेलिंग मॉडेल आहे. ओके. गणेश गल्ली. गणेश गल्लीचं. तसंच इथे पार्वती बरोबर सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तसंच इथे बघू शकता खाली मोठ्या मूर्त्या आहेत. तसंच इथेही. आता आपण काय म्हणत होता? आपल्याकडे ऑइल पेंट पेंटिंगमध्ये ओके. 2.5 फूटमध्ये चिंतामणी आहे. ओके, आणि लालबाग राजा पण आहे. पाहू शकता चिंतामणी आणि लालबागची दोन्ही ऑइल पेंटमध्ये सुद्धा मूर्त्या आहेत. छान असे याच्यावर अलंकार घातले आहेत पाहू शकता. त्यामुळे बाप्पाची मूर्ती आणखी सुबक दिसते आहे. तसंच ही पण बघू शकतात खूप सुरेख वाटते आहे. आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत या शाडूच्या आहेत की पीओपीच्या आहेत? नाही, या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आहेत. ओके, ह्या पाहू शकतात पीओपीच्या आहेत. आणि ह्याच्यावर हे सगळं फॅब्रिकनी ड्रेप केलेलं आहे ना, खूप सुबक आहे काम. तसंच हे खालती एक बघू शकतात, ही पण मस्त मूर्ती आहे. ही कुठली बैठक आहे? ही लालबाग राजाच आहे. ओके, पाहू शकतात अतिशय सुंदर वाटते. ही किती फूट आहे? ही त्याला 2.5 फूट आहे. ओके, आणि काय कॉस्ट आहे याची? याची 12,000 रुपये. ही 12,000ची. तशीच ही एक पण मूर्ती खूप सुंदर आहे. ही कुठल्या पोजमध्ये आहे? ही त्याला राजा पोजमध्ये अशी. ओके, ही राजा पोजमध्ये आहे. तसंच खूप सुरेख मूर्त्या ह्यांच्याकडे आहेत. तर आता आपण पाहून घेऊया. तसं ही एक बघू शकतात, ही कोणाच्या अवतारामध्ये आहे? रामरूपी. ही रामरूपी आहे. आपण इथे पाहू शकता धनुष्यबाण दिलेलं आहे. रामरूपी ही मूर्ती आहे. ही किती फूट आहे? ही त्याला 2.5 फूट आहे. ओके, तर यंदाचा आपलं रामाचं देखावा जो आहे तो ट्रेंडिंग आहे अयोध्या झाल्यापासून. तसंच हा एक पण पाहू शकतात खूप सुरेख वाटतो आहे. आणि ही जी आहे आपल्या पुण्यातलं प्रसिद्ध गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना. तर आपण सगळीकडे ही मूर्ती ऑरेंज कलरमध्ये पाहिली आहे. तर इथे पाहू शकतात स्किन टोन कलरमध्ये नॉर्मल पेंट केलेली मूर्ती आहे. ही आपली पीओपी आहे की शाडूची आहे? प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आहे. ओके, पण ह्याच्यावर कलर पाहू शकतात खूप सुरेख दिलेला आहे. त्यामुळे आणखी छान वाटतं. तसं इथे बघू शकतात रामलालाची मूर्ती आहे गणपतीच्या स्वरूपामध्ये. खूप सुंदर काम केलं आहे पाहू शकता. तसंच इथेही पण पाहू शकतात, मस्त वाटते हे. ही बॅलन्सिंगची मूर्ती आहे की आपली नॉर्मल आहे? ही नॉर्मल मूर्ती आहे. ओके, पण स्टँडिंग पोजमध्ये आहे. तसंच ही पाहू शकतात चंद्रावर बसलेली आहे. ही पण मस्त वाटते आहे. तसंच ही पण छान वाटते आहे. तसंच खाली ही पाहू शकतात, ही पण सुरेख आहे. तसं ही बघू शकतात इथे पाठी हे अयोध्याचं मंदिरचं प्रभाव केलाय ना. हो. आणि रामाची मूर्ती आहे आणि पुढे गणपती बाप्पा बसलेला आहे. खूप सुरेख वाटते. तसेच ही पण बघू शकतात, ही पण सेम तिकडे मूर्ती आहे तीच आहे ना, चिंतामणीची. ऑइल पेंट कलर. ही पण ऑइल पेंट मध्येच आहे. ऑइल पेंट मध्ये आहे. ओके, तसंच इथेही बघू शकतात सार्वजनिक मंडळाची मूर्ती आहे. इथे हे काय काम चालू आहे बाळांना तुमचं? ओके, तर बघू शकता ही लोक डायमंड वर्कचं काम करतात आहे. इथे अशा प्रकारे गणपती बाप्पाला डायमंड लावले जातात आणि मग हार आणि नेकलेसवर ते सजवले जातात. तसं आता ह्या मूर्त्यांवर ते करणार आहेत. तसं ही एक बघू शकतात सुरेख वाटते आहे सफेदमध्ये. हा पण ऑइल पेंट आहे? वॉटर बेस्ड आहे. हा वॉटर बेस्ड आहे, पण ह्याच्यावर जी शाईन आहे ना त्यामुळे खूप सुंदर वाटतो आहे. 1 टन गणपती. हा 1 टन गणपती आहे. आणि ह्याची काय रेट आहे? याची हा? 4,000. तर हा बघू शकता 4,000चा आहे. आणि ही किती फूट आहे? 1.5 फूट आहे. हा 1.5 फूट आहे. तसंच हा पण खूप सुरेख वाटतं. ह्याचं कलर कॉम्बिनेशन पाहू शकतात. तसंच हा पण मस्त आहे. तसंच हा पाहू शकतात स्वामींच्या रूपात आहे. आणि ही ती सेम आहे बैठक, फक्त ही जी सिटिंग पोझिशन वेगळी आहे ना. हो, हो. ही पण पुण्याची प्रसिद्ध गणपतीचीच मूर्ती आहे. ही पण पीओपी मध्येच आहे. हो, POP मध्ये. ही किती फूट आहे ही? ही 1.5 फूट आहे त्याला. ओके, तर बघू शकतात ही पण छान वाटते आहे. तसंच इथे स्वामींच्या रूपात आहेत. तसंच ह्या पण बघू शकतात खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत ह्यांच्याकडे. तुमचं इन्स्टाला पेज सुद्धा आहे का? हो हो, सुहासिनी आर्ट्स. बघू शकतात सुहासिनी आर्ट्स म्हणून ह्यांचं इन्स्टाला पेज आहे. तर तुम्ही त्याच्यावरही कनेक्ट करून त्यांच्याकडनं मूर्त्या बुक करू शकतात आणि इथे दुकानाला भेट देऊ शकतात. पाहू शकतात ऑलरेडी मूर्त्या बऱ्याच प्रमाणात बुक झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर इथे या आणि मूर्त्या बुक करा. ही पण खूप सुरेख आहे बघू शकतात. तर दादा तुमच्याकडे आता
बुकिंग किती तारखेपर्यंत तुम्ही घेणार आहात? आणि आम्ही आता लास्ट 20 तारीखपर्यंत ओके. मूर्त्या असतील तर ओके त्याच्या पुढे नाही होणार त्यापर्यंत. ओके. तर आता 20 ऑगस्टपर्यंत ते लोक बुकिंग घेणार आहेत, तर लवकरात लवकर इथे या आणि बुकिंग करा, कारण त्यानंतर ते बुकिंग घेणार नाही आहेत. मग तुम्हाला अशा सुंदर मूर्त्या पाहायला नाही भेटणार आहेत. तर तुम्ही आत्ता जर आलात आणि बुक केला तर तुम्ही तुमच्या घरी अशा सुंदर बोलक्या आणि सुबक मूर्त्या घेऊन जाऊ शकतात पूजेसाठी. तर मित्रांनो, आता आपण आहे ना विनीत आर्ट बाय विनीत ठाकूर यांच्या कारखान्यामध्ये जातो आहे. तर इथे आपण आता मूर्त्या जाऊन एक्सप्लोअर करणार आहेत. आता आपण आलो आहे विनीत आर्टमध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकता सार्वजनिक गणेश मंडळाची सुद्धा गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत मोठ्या, तशाच घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या सुद्धा इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इथे यांचं वैशिष्ट्य असं आहे की यांचं जे फॅब्रिकचं काम आहे ते खूप सुंदर आहे. तर तुम्ही पाहू शकतात प्रत्येक मूर्तीवर एक वेगळं काम आहे, ज्याच्यामध्ये ज्वेलरी आहे, परत फॅब्रिकनी फेटा आहे, शाल आहे, तसंच उपरणं आहे, तसंच इथे पण पाहू शकतात. आणि सुरेख असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकतात ज्वेलरीसुद्धा वर्क केलेलं आहे. तसंच हा एक पाहू शकतात व्हाईटमध्ये आणि फ्रीलने गळ्यामध्ये बघू शकता नेकलेस टाईप केलेला आहे. तसंच उपरणं आणि धोतर घातलेलं आहे. तसंच फेटासुद्धा खूप सुरेख असा बांधलेला आहे. तर इथे खूप साऱ्या अशा मूर्त्या आहेत. तसं हाही एक पाहू शकतात तुम्ही, खूप सुंदर वाटते आहे सिंहासनावरची राजाशाहीमध्ये. तसंच ही एक बघू शकतात व्हाईटमध्ये. तसेच ही बघू शकतात त्याच्या हातात त्रिशूल दिलेलं आहे. छान असं वाघाचा पॅटर्नचं फॅब्रिक यूज केलेलं आहे. ही बघू शकता आपल्याला विठ्ठलाच्या रूपामध्ये आहे. इथे सुद्धा आहे, वरती सुद्धा पाहू शकतात. खूप सुरेख सुरेख मूर्त्या आणि इथे आणलेल्या आहे. आणि ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यांचं हे जे काम आहे फॅब्रिकने डेकोरेट करायचं ते, तर इथे पण पाहू शकतात. ही मूर्तीसुद्धा किती सुबकपणे ही नटवली आहे. तसंच इथे पण बघू शकता ही मोरावरची आहे. ही एक पाहू शकतात, ही एक पाहू शकतात. तसं खालीसुद्धा तसं ही पण बघू शकतात. सिंहाबरोबरची मूर्ती आहे, खूप सुरेख वाटते आहे. तसंच आता आपण आहे ना त्या साईडला जाऊया. एक ना, इथे हे दादा बघू शकतात, हे फॅब्रिकचं काम करत आहेत. तसंच इथे पण बघू शकतात आपण. तर नक्की तुम्ही इथे या आणि विनीत आर्ट्सला सुद्धा भेट द्या. त्यांचे मी डिटेल्स डिस्क्रिप्शन्समध्ये देणारच आहे आणि स्क्रीनवर सुद्धा देणार आहे. तर तुम्ही त्यांना संपर्क साधून बुकिंगसुद्धा करू शकता. तर आता आपण आलो आहे अथर्व गणेश शिल्पकला आर्ट, मूर्तिकार श्री रमेश गणपत रावले. तर इथे पाहू शकतात सुंदर अशी ही बाप्पाची मूर्ती आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा खाली ह्या जवळजवळ 3.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. तसंच आपल्या 1.5 फुटाची मूर्ती आहे बाप्पाची. इथे आपल्या प्रसिद्ध लालबागच्या राजाची मूर्ती आहे. तसंच इथे पाहू शकतात फेट्याचं एक वेगळं वर्क आपल्याला इथे पाहायला भेटतं. तसंच इथे पण काही मूर्त्या आहेत. इथे बघू शकता लहान जवळजवळ 15 इंचाच्या गणपती बाप्पाच्या सुबक आणि सुंदर अशा घरगुती मूर्त्या आहेत. ही खूप क्यूट आहे, स्वामी रूपामध्ये आहे, मस्त वाटते आहे. तसंच इथे एक पाहू शकतात बाप्पा दोन्ही हातामध्ये मोदक घेऊन आहे. ही पण बालमूर्ती सुरेख आहे. तसंच ही एक पाहू शकतात टिटोळा पोजमध्ये आहे. तसंच हे विठ्ठलाच्या पोजमध्ये एक मूर्ती आहे पाहू शकतात. तसंच खालीसुद्धा जवळजवळ 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. आणि इथे पण पाहू शकतात, ही पण खूप सुरेख वाटते आहे. तशी इथे एक पाहू शकतात रामलालाच्या स्वरूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ही जवळजवळ 3.5 फुटाची मूर्ती आहे. तसंच ही कोळी बांधवांची मूर्ती आहे. त्याच्यामध्ये बघू शकतात एकविरा लिहिलेला आहे टोपीवर. तसंच इथे पाहू शकतात सुंदर अशी ही पण मूर्ती आहे. त्याचबरोबर इथे दत्तगुरूंच्या अवतारामध्ये मूर्ती आहे. ही एक सुरेख वाटते आहे. खुर्चीवर बसलेला गणपती बाप्पाची मूर्ती आहे, छान वाटते आहे. तसंच हा एक मोदक धरून बाप्पाची मूर्ती आहे. ही जवळजवळ 2-2.25 फूट आहे. आणि इथे आपला प्रसिद्ध सिद्धिविनायक बाप्पाची मूर्ती आहे. खूप सुंदर असं या मूर्तीवर काम केलेलं आहे. इथे सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तसेच ही एक पोज बाप्पाची बघू शकतात, खूप सुंदर आहे. त्याचबरोबर इथे हा सार्वजनिक मंडळाचा मोठा गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि इथे ही बघू शकतात, ही पण मस्त पोज आहे पाहू शकतात. इथे बाकी साऱ्यांना प्लास्टिकमध्ये घालून ठेवले तर प्रॉपर दिसत नाही आहे. जेवढा मी तुम्हाला
दिसत आहेत तेवढा मी दाखवायचा प्रयत्न करतो. ही पण खूप मस्त आहे. ह्याला डोक्यावर बघू शकतात क्राऊन घातलेलं आहे, त्यामुळे खूप छान वाटते. तसंच ही एक बघू शकतात खेकड्यावर बसलेली कोळी स्वरूपामध्ये मूर्ती आहे. ही नाखवाच्या रूपामध्ये आहे, होडीत बसलेली. तसेच ही एक मूर्ती आहे. तसेच खाली सुद्धा बघू शकतात खूप सुरेख सुरेख मूर्त्या आहेत ह्यांच्याकडे. तसंच सिद्धिविनायकाची छोटी मूर्ती आहे, ही जवळजवळ तुम्हाला 2.25 फूट आहे. ही पण मस्त आहे. तसंच इथे नागवाच्या स्वरूपामध्ये आणखी एक मूर्ती आपल्याला पाहायला भेटते आहे, ही पण होडीवरच आहे. आणि इथे एक पाहू शकतात हत्तीच्या मुखाची एक मूर्ती आहे, पण वेगळंच रूप आहे, बघू शकतात छान वाटायचं कव्हर केलेली आहे. आणि इथे परत आपण स्वामींच्या रूपात मूर्ती पाहू शकतो आहे, खूप सुंदर आहे. तसंच ही एक बैठक बघू शकतात, अतिशय सुंदर वाटते आहे. जर तुम्हाला या मूर्त्या बुक करायचं आहे ना, तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल. अथर्व गणेश शिल्पकार आर्ट यांचं इन्स्टाला सुद्धा पेज आहे. तर इथे पाहू शकता अथर्व गणेश शिल्पकला आर्ट यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी इथे दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांचा खाली ॲड्रेससुद्धा मेन्शन्ड आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे. तर यातली तुम्हाला कुठलीही मूर्ती आवडली असेल ना, तर तुम्ही इथे प्रत्यक्ष येऊन व्हिजिट करू शकता. तसंच दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही त्यांना भेट देऊ शकता. मित्रांनो, आता आपण आहे ना अतुल सागर आर्ट श्री गणेश चित्रशाळा इथे जातो आहे. त्यांनी वरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर तुम्ही ह्याच्यावर सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधून मूर्त्या पाहू शकता किंवा ऑनलाईन बुकिंग करू शकता. तर चला मग आपण आतमध्ये जाऊया. आपण आलो आहे अतुल सागर आर्टमध्ये. तर इथे पण पाहू शकता ड्रेपिंग केलेल्या मूर्त्या आहेत, खूप सुंदर सुबक छान कलर कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर इथे गर्दी आहे, तर आता आपण मोजक्याच मूर्त्या इथे पाहूया. तसे ही एक मूर्तीसुद्धा खूप छान वाटते आहे, आपण बघू शकता. तशी लालबागच्या राजाची सुद्धा मूर्तीला सुंदर असं ड्रेपिंग केलेलं आहे आणि खूप साऱ्या बुकिंगसुद्धा आल्या आहेत त्या मूर्तीला. त्याचबरोबर खाली सुद्धा बघू शकतात खूप सुंदर मूर्ती आहेत. तसेच ही बघू शकतात लालबागची राजाची आणखी एक मूर्ती आहे, ज्याला सुद्धा खूप साऱ्या बुकिंग आलेल्या आहेत. तसेच ही एक पाहू शकतात बालरूपामध्ये आहे, ही पोस्ट पण खूप सुरेख आहे, पाहू शकतात गणपती बाप्पाची. तसंच ह्याच्यावर बघू शकता ज्वेलरी वर्क अप्रतिम केलेलं आहे आणि ही कृष्णाच्या स्वरूपामध्ये आहे. तर इथे तुम्ही पाहू शकतात ह्या सर्व आहे ना शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. ह्या पण खूप सुंदर सुंदर बैठक आहे. तसेच ही एक बैठक पाहू शकतात, अतिशय सुंदर वाटते. कलर कॉम्बिनेशन खूप सुरेख दिलं आहे. हा एक मला जाम आवडला, कारण ह्याचं कलर कॉम्बिनेशन पाहू शकतात मस्तच आहे. तसंच फेशियल जे लुक आहे ते पाहू शकतात. स्किन टोन कलर जो आहे तो खूप सुंदर प्रकारे दिलेला आहे, त्यामुळे चेहऱ्याचे भाव एकदम उठून दिसत आहेत. तसंच इथे वरती सुद्धा आहे. तर इथे पण पाहू शकतात स्वामी रूपात आहे. यंदा स्वामी रूपात आपण खूप साऱ्या मूर्त्या पाहिल्या. तसंच ही बघू शकतात पूर्ण ज्वेलरी वर्क केलेली मूर्ती आहे आणि ही पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तसंच इथे पण पाहू शकता तुम्ही. एक तसंच इथे पण आहे, पाहू शकता. तसंच ही एक मूर्ती पाहू शकतात, अतिशय सुंदर आहे. पाठचीचं पण चेहऱ्याचा भाव पाहू शकतात, खूप सुंदर वाटत आहेत. तसंच ही एक बैठक आहे, पाहू शकतात खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. यंदा अतुल सागर सुद्धा घेऊन आलेले आहेत. खाली सुद्धा आहेत, पाहू शकता. तसंच या साईडला पण आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर इथे या आणि त्यांना भेट द्या. त्यांचं इन्स्टा पेजला तुम्ही फॉलो करू शकता, अतुल सागर आर्ट. पण पाहू शकतात खूप सुंदर वाटतं. तसेच ही बघू शकतात बाप्पा मोदकाचं ताट घेऊन बसलेलं आहे आणि ही पण बघू शकतात मोठ्या कानवाली मूर्ती आहे. हा पण कलर कॉम्बिनेशन खूप सुरेख आहे. तसंच इथे खाली पण पाहू शकतात गणपती बाप्पाचं जो फेशियल लुक आहे अतिशय सुंदर दिसते आहे आणि मूर्तीचं कलर कॉम्बिनेशन पाहू शकता आपण. इथे आपण पाहू शकता सर्व चित्रशाळा ज्या आहेत ना एकाच ठिकाणी आहे. जसं की इथे आहे आर्यन आर्ट्स, त्यानंतर इथे सिद्धी वल्लभ आर्ट्स आहे, समोर श्री गणेश आर्ट्स आहे, त्यानंतर माऊली आर्ट्स आहे आणि सुनील गणेश आर्ट्स आहे. तर आपण एक एक ह्याच्यामध्ये जाऊन थोडेसे बाप्पा पाहून घेऊया. तर पहिली आपण जातो आहे आर्यन आर्ट्समध्ये. तर इथे पाहू शकतात खूप साऱ्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तसंच हा एक बाप्पाची मूर्ती पाहू शकतात, अतिशय सुंदर वाटते आहे. दादा, या ज्या सर्व मूर्त्या आहेत या शाडू मातीच्या आहेत की पीओपीच्या आहेत? ओके, तर ह्या ज्या सर्व मूर्त्या आहेत ना तुम्ही पाहू शकतात या सर्व शाडू मातीच्या आहेत, इको फ्रेंडली आहेत. आणि या साईडच्या ज्या आहेत ह्या पीओपीच्या आहेत. तर ही एक मूर्ती पाहू शकतात, खूप सुंदर वाटते आहे. तर आता इथे यांचं रंगकामाचं काम चालू आहे. आणि आपल्याकडे किती फुटापर्यंत गणपती बाप्पाच्या मूर्त्या भेटतात? 1.5 ते 2 फुटाचे, 2.5 फुटापर्यंत आपल्याला मूर्त्या भेटणार. आणि जर आपल्याला संपर्क साधायचा असेल तर आपला नंबर
868248. आणि आपण किती तारखेपर्यंत बुकिंग घेणार आहात? आपली बुकिंग कंटिन्यू चालू असते. लास्टपर्यंत जेवढे बुकिंग आता आपले आहेत कस्टमर, जुने आता कस्टमर हां. यायला श्रावण महिन्यात करेक्ट. त्यामध्ये बुकिंग चालू असते. ओके, शेवटपर्यंत आपण बुकिंग घेणार आहेत. तर बघितलात हे शेवटपर्यंत अवेलेबल असतील ते. ओके, तर जेवढ्या मूर्ती अवेलेबल असतील तेवढ्या आपण बुकिंग घेणार आहेत. तर तुम्ही नक्की इथे या आणि ह्यांच्याशी संपर्क साधा. त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे. तर आता आपण आलो होतो आर्यन आर्ट्सला. तर पाहू शकतात खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहे. तर नक्की एकदा इथे भेट द्या. तर ही जी आहे ना आर्यन आर्ट्स, आणि हे सर्व आता इथे ओपन झाले. हे पहिल्यांदाच इथे स्टार्ट झालेलं आहे. तर आता आपण जातोय श्री सिद्धी वल्लभ आर्ट्समध्ये. इथे घरगुती गणेश मूर्ती मिळतील, तसेच सार्वजनिक गणेश मूर्तीसुद्धा आहेत. तर इथे पाहू शकतात ही पहिलीच मूर्ती आतमध्ये एंटर करताना किती सुबक आहे आणि सुंदर आहे. तसंच इथे ह्या सगळं POPच्या मूर्त्या आहेत 27 इंचाच्या, पाहू शकतात. त्याचबरोबर इथेही पाहू शकतात खूप सुंदर वाटते. मोठी मूर्ती आहे, छान असं रंगकाम केलेलं आहे. तसंच या साईडलाही पाहू शकतात आपण खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे. तसंच इथे बघू शकतात स्वामींच्या रूपामध्ये टोपी घातलेली मूर्ती आहे, ही पण मस्त वाटते. तसंच ही बघू शकतात सार्वजनिक मंडळाची मूर्ती आहे. काही जण अशा मोठ्या मूर्त्या घरात सुद्धा ठेवतात. तसं ही एक बघू शकतात नंदीवरची आहे शिवशंकराच्या रूपामध्ये. तसंच हे बघू शकतात अयोध्याचं पाटी प्रभावळ केलेलं आहे. तर छोट्या मूर्त्यासुद्धा आहेत. तर हा बघू शकतात हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर तुम्ही त्यांना इंस्टा व्हॉट्सॲपवर फॉलो करून त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून ह्या मूर्त्या मागवू शकता, किंवा इथेही येऊन तुम्ही भेट देऊ शकतात. हे त्यांचं पहिलंच वर्ष आहे इकडे, त्यामुळे अशी आशा आहे की तुम्ही खूप सुंदर असा प्रतिसाद द्याल. तर हे बघू शकतात इथे सुद्धा. तशी ही सनफ्लॉवरवरची आहे, खूप छान वाटते. तर आज आपण आहे ना बऱ्याचशा चित्रशाळा ज्या आहेत एकत्रच तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे पाहू शकतात या सुद्धा खूप सुंदर मूर्ती आहेत. ही आपली गेल्या वर्षी गणेश गल्लीतली मूर्ती होती, ही पण पाहू शकतात. यामध्ये ही एक आहे वाघावरची. खूप सुंदर सुंदर मूर्त्या ह्या इथे घेऊन आलेल्या आहेत, पाहू शकतात. आता आपण श्री गणेश आर्ट या चित्रशाळेमध्ये जातो आहे. तर इथे पाहू शकतात आतमध्ये शिरताच खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती डिस्प्लेला लावलेल्या आहेत. तशी ही खूप सुंदर वाटते, पाहू शकतात. तसंच इथे ड्रेपिंगच्या सुद्धा मूर्त्या आहेत. तसेच ही एक मूर्ती पाहू शकतात रामललाच्या अवतारामध्ये आहे. ह्याच्यात छान असं डायमंडचं वर्क केलं आहे, पाहू शकतात. खूप सुरेख वाटते आहे. तसंच इथे पण काही मूर्त्या आहे. ॲक्च्युली हे जे वर्क केलं ना यांचं, हे 3D इफेक्ट खूप सुंदर वाटतो आहे लाईटमुळे, पाहू शकतात. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तसंच इथे बघू शकतात छोट्या मूर्त्यासुद्धा ठेवलेल्या आहेत. जास्त ब्राह्मण जे असतात त्याच्या छोट्या छोट्या मूर्त्यांची पूजन करतात. तर इथे पण पाहू शकतात छोट्या मूर्त्या आहेत ज्या ड्रेप केलेल्या आहेत. तसंच ही एक मूर्ती पाहू शकतात, खूप सुंदर वाटते. पाठी शेषनाग आहे. आणि इथे सुद्धा काही मूर्त्या आहेत. तर मी हा व्हिडिओ जेवढा छोटा होईल ना करण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा मोजक्याच मूर्त्या पाहून इथे येण्यासारखं वाटेल. सो पाहू शकतो. तर आता आपण आलो आहे सुनील गणेश आर्ट्स परळ, सज्जनगड, सातारावरनं आलेल्या ह्या मूर्त्या आहेत. त्यांनी वरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि पाहणार आहे काय काय प्रकारच्या मूर्त्या आहेत त्यांच्याकडे. तर पहिलीच मूर्ती आपण इथे पाहू शकतात ही गरुडावरची आहे, तसेच स्वामीच्या रूपातली आहे. तसंच इथे एक बैठक आहे ना चंद्रावरची आहे, पाहू शकतात. तसं इथे एक आहे, ही एक मस्त वाटते शेषनागावरची. एक इथे बघू शकता डमरूंवरती आहे. तसं जास्वंदीच्या फुलावर आहे, उंदरावर आहे. तर इथे तुम्हाला कॉस्च्युमवाल्या आणि ड्रेप केलेल्या मूर्त्या, तसेच रंगकाम केलेल्या मूर्त्या आणि बीट्स वर्क केलेल्या मूर्त्या सर्व पाहायला मिळतील, ते पाहू शकता. तसंच इथे पण आहेत काही मूर्त्या. तशी एक रामाची मूर्ती आहे, पाहू शकतात. तसंच ही एक मस्त आहे झोपाळ्यावरची. खूप सुरेख असं फेशियल लुक दिलेलं आहे बाप्पाला.
छान वाटते आहे. तसंच वरती इथे हत्ती सोबत आहे. तसंच इथे बघू शकतात क्यूट असे उंदीर मामा आहेत. गणपतीच्या बाप्पा जवळ आपण हे ठेवू शकतो डेकोरेशन म्हणून. तसंच इथे छोटे बाप्पाच्या मूर्ती आहे आणि हा बघू शकतात बॅलन्सिंगचा जास्वंदीमध्ये गणपती बाप्पाचं मूर्ती आहे, ही पण छान आहे. तसंच ही एक बघू शकतात ग्लोबवरची मूर्ती आहे, खूप सुरेख वाटते आहे, ही पण बॅलन्सिंगचीच आहे. तर आता आपण जातो आहे माऊली आर्ट्समध्ये. तर इथे वरती बघू शकता त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि मूर्त्या पाहून घेऊया. तर इथे आतमध्ये शिरतात ना, पहिली मूर्ती तुम्हाला दिसेल ती मारुती रायाची प्रभावळची आणि पुढे पाहू शकतात गणपती बाप्पा बसलेला आहे मस्तपैकी. खूप सुंदर मूर्ती आहे. मारुतीचं रूपसुद्धा पाहू शकतात, खूप सुंदर वाटते आहे. तसंच नाही इथे काही मूर्त्या आहेत, ह्या पण आपण पाहून घेऊया. ही तर मला जाम आवडली. ह्याची जी बैठक आहे सोफ्यावरची ती खूप सुरेख वाटते आहे. त्याचबरोबर तुम्ही डोळ्यांची आखणी पाहू शकतात, खूप सुंदर आहे. ही दत्तांच्या रूपामध्ये आहे, तर ही पाहू शकतात खूप सुरेख आहे. तसंच ही पण मस्त वाटते आहे. नाजूक आणि सुंदर आणि सुबक अशा मूर्त्या इथे ते घेऊन आलेले आहेत. तुम्ही मूर्त्यांचे रूप पाहू शकता, बॉडी स्ट्रक्चर पाहू शकतात, खूप सुरेख आहे. तसंच ही बघू शकता ड्रेपिंग केलेली मूर्ती आहे, अतिशय सुंदर दिसते आहे. आणि प्रत्येक मूर्तीमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तसंच ह्या मूर्तीमध्ये तुम्ही डोळ्याची आखणी पाहू शकतात, किती सुरेख वाटते आहे. तसंच फेटा, त्याचा प्रभावळ पाहू शकतात. इथे हे बघू शकतात, मस्त आहे. तसंच काही मूर्त्या इथे सुद्धा आहेत, तसंच वरती सुद्धा आहेत बघू शकतात. वरती सुद्धा त्यांनी ठेवलेल्या आहेत, ती पण छान वाटते स्वॅनवरची. तसंच इथे शिवशंकराच्या अवतारामध्ये आहे, ही पण खूप सुरेख दिसते आहे. कलर पाहू शकतात, मस्त दिलेलं आहे. तसंच ही एक मूर्ती आहे झाकून ठेवलेली आहे, समुद्र मंथन विष पिताना. तर ही समुद्र मंथनच्या प्रभावाची मूर्ती आहे, म्हणजे जसं शिवशंकर विष पित होतो त्या टायमाची. तर इथे बघू शकतात खाली शेषनाग आहे, खूप सुंदर वाटते ही मूर्ती. त्याचबरोबर इथे पण बघू शकतात खूप सुंदर मूर्त्या आहेत. वाव, ही एक पाहू शकतात खूप सुंदर आहे नागामधली, ही मला आणखी आवडली, ही छानच आहे. त्यानंतर ही बघू शकतात हनुमानासोबत बसलेला गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ही किती फूट आहे? ही 2 फूट आहे, बघू शकतात खूप सुरेख वाटते. तसेच ही पण बघू शकतात, ही पण मस्त आहे. काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आहे इथे पाहण्यासारखा. तसंच ही एक बघू शकता, ही तर सरळ करशील का दादा? ही एक मूर्ती पाहू शकतात, मस्त वाटते आहे, स्वॅनवर बसलेली. तसंच ही एक बघू शकतात. तसं हे आपल्या लालबागच्या राजाची मूर्ती आहे. ह्याच्यामध्ये ही किती साईज आहे? ओके, 2.5, 2, 1.5 आणि 1 बघू शकतात. तसं आपली ही कुठल्या गणपतीची मूर्ती आहे? चिंतामणीची ना, ही बघू शकता, ही चिंतामणीची मूर्ती आहे. तसंच खाली बघू शकतात ही आपली तारदेववाली आहे. आणि पण पाठी प्रभावळ बघू शकतात, खूप सुरेख वाटते आहे. खूप छान छान मूर्त्या आहेत त्यांच्याकडे. आणि दादा, जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमचा नंबर आणि इन्स्टा पेज आहे का? आपलं माऊली आर्ट्स करून इन्स्टा पेज आहे. माझा नंबर पण 9082385085 माझा नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्लस इन्स्टा पेज काय आहे तुमचं? माऊली आर्ट्स सायन. ओके, माऊली आर्ट सायन. ओके, तर तुम्ही नक्की ह्यावर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडे बुकिंग करू शकतात. आपली बुकिंग किती तारखेपर्यंत सुरू आहे? शेवटपर्यंत बुकिंग घेणार आहेत, तर नक्की तुम्ही इथे या आणि भेट द्या. तर इथे पण बघू शकतात मोदकाचं ताट ठेवलेली बाप्पाची मूर्ती आहे, खूप सुरेख वाटते आहे. तसंच ही पण बघू शकतात, बाप्पा उंदीर मामांना भरवतो आहे. तसंच ही पण बघू शकतात, खूप सुंदर मोठ्या मूर्त्या आहेत, छोट्यापासून मोठ्या. तशीच ही एक बघू शकतात, मस्त वाटते आहे. तसंच इथे बघू शकतात खूप सुंदर मूर्त्या डिस्प्लेला लावलेल्या. आपण ह्यांचा पुन्हा एकदा येऊन मोठा व्हिडिओ करणार आहे आपल्या व्ह्यूवर्ससाठी, कारण ह्यांच्याकडे अतिशय सुंदर मूर्त्या आहेत, पाहण्यासारख्या देखण्या मूर्त्या आहेत. आर्ट्स आहे आणि इथे सुद्धा पाहू शकतात, इथे श्री सद्गुरू कृपा आर्ट्स आहे. तर मित्रांनो, आज मी आहे ना चिंचपोकळीला आलो होतो, आपल्या गणेश गल्लीच्या अगदी ऑपोजिटची लेन. तर इकडे आहे ना खूप सारे अशा चित्रशाळा आहेत जिथे गणपती बनवले जातात आणि तसेच गणपतीच्या मूर्त्या इथे ते घेऊन येतात. तर खूप सुंदर सुंदर चित्रशाळा आहे ज्यांच्याकडे मस्त मस्त अशा बाप्पाच्या मूर्त्या आहेत. काही जणांकडे सुंदर सुबक बोलक्या, तर काही जणांकडे खूप वेगळ्या अशा मूर्त्या
त्यांनी ठेवलेले आहे. आणि प्रत्येक कारखान्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, त्यांचं प्रत्येकाचं एक वेगळं काम आहे, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन्स येतील. थँक्यू फॉर वॉचिंग.